हॅलो, नमस्कार. मी प्रमिला गज्जर. तर आपण आज बघणार आहोत की तळेगावपासून भीमाशंकर कसं जायचे आणि तेही बाईकवर. तर तळेगावपासून आम्ही जातोय म्हाळुंगे, आंबेठाण, राजगुरुनगर ह्या मार्गाने. राजगुरुनगर मार्गे पुढे वेगवेगळी गावे आपल्याला भेटणार आहेत. कारण आम्ही हायवेने न जाता गावातून जाणार आहोत. तर पाहूयात रस्ता कसा मिळतोय. ओ, इथे रस्त्याचे काम चालू आहे. आधीमध्ये रस्ता छान मिळतोय. सावधान, पुढे गाव व शाळा आहे. वाहने सावकाश चालवा. रस्त्यानुसार इथे वाहने सावकाश चालवले जातात. पाहूयात आता कोणते गाव येते. वाव, मस्त नदी. आपण किवळे गावात पोहोचलोय. रोड थोडासा खडबडीत आहे, पण नजारा आहा काय मस्त. गाव आहे, शेती, निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही प्रवास करतोय. शेती, वा, मस्त. नवीन गाव येत आहे. पुढे गाव व शाळा आहे. हो, इथे पाणी भरायला जातात. अजूनही या गावात हंड्याने पाणी मिळतं. मस्त, ही पण एक आठवण. हो, आता कोणते गाव येत आहे. चास. आपण चास गावाच्या जवळ आलो. हो, इथे पूल असणार आहे. पावसाळ्यात हा पूल आय थिंक पाण्याने भरत असेल. हो, तर आपण वळतोय आता चास गावाकडे. हो, गावातल्या म्हशी मस्त मालकासोबत चालतायत. गावाकडचे वातावरण म्हणजे भारीच. ते पावसाळ्यात यायला हवं. नक्कीच आम्ही पावसाळ्यात पुन्हा एकदा ट्रिप करू. गणपती अप्पा मोरया. चास गावाचं मंदिर आहे. हो, मला आता भूक लागलीये. हो, मला असं वाटतं नाश्त्यासाठी आम्ही थांबायला हवंय आता. चास गावाची. हॅलो, तर आपण आता पोहोचलो आहोत चास या गावात आणि तिथे आपण नाश्ता करणार आहोत. चला, नाश्त्यामध्ये जास्त टाइमपास नाही करत आहे, कारण आपल्याला पुढे जायचं अजून. 11 वाजत आले आहेत. आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं. तिथे छान रस्ता मिळाला. हे एक धरण आहे. तर थोडासा टाइमपास, फोटोशूट आणि व्हिडिओ शूट. चलो, यहाँ से भी आगे चलते हैं अब.
चला बस बस, चला पुढे निघूयात. वा, सिनरी मात्र छानच वाटते. आता इथून पुढे आपण वाडा या गावात जाणार आहोत. भीमा नदी वाडा गावात आपण पोहोचलेलो आहे. जय हनुमान. वाडा गावातूनच सुरू होतो घाट. याचे पण नाव आहे वाडा घाट. हायवे पेक्षा जेव्हा तुम्ही ऑफ रोड जाता तेव्हा तुम्हाला छान निसर्गाचं सौंदर्य पाहता येईल. आणि हीच मज्जा असते बाईकवर जाण्याची. आता आपण जवळ पोहोचतच आहोत. इथे खूप ऊन दिसतंय तुम्हाला. खरं तर खूप जास्त थंडी आहे. आणि थंडी असल्यामुळेच आम्हाला लवकर रिटर्न करायचं आहे. वन डेची पिकनिक आहे. वेदवाडी. वेदवाडी पासून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हो, आता इथून सुरू होईल भीमाशंकर. रोड खूप छान आहे. हो, आपण आता जवळच पोहोचलेलो आहे. हे खूप छान आहे. मला खूप आवडलं. भीमाशंकर हे सुद्धा एक अभयारण्य घोषित केले आहे. 1984 साली ही घोषणा झाली. वातावरण खूप थंड आहे आणि मस्त आहे. 4 किलोमीटर आहे. येस, आपण खूप जवळ आलेलो आहोत. तर थोडीशी माहिती सांगते मी तुम्हाला. म्हणजे मला माहित असलेली. आणि तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भीमाशंकर हे आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावली आणि हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत आहे आणि अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अभयारण्य म्हणून घोषणा ही 1984 साली झाली. हे आहे अभयारण्य. तर आपण मंदिराकडे जातो. आता जास्त गर्दी नाहीये. श्रावण महिन्यात मात्र खूप गर्दी असते, त्यामुळे आज छान दर्शन घ्यायचे आहे. गर्दी नसेल तर मला मज्जा येते, आरामात फिरता येते. तर आम्ही इथे लाईनला लागणार आहोत. लाईन तशी तर बरीच मोठी आहे. हर हर महादेव. आम्हाला रांगेत थांबून 2 तास लागले दर्शन, पण एवढी काही गर्दी नाहीये, मज्जा आली. इथे मुखदर्शन घेऊ शकता तुम्ही.